11th Commerce Secretarial Practice students. Last few lectures, chapter number 4, documents related to formation of a company. कंपनी स्थापने संदर्भातील डॉक्युमेंट्स आपण पाहायला सुरू केली होती. त्यामधील फर्स्ट नंबर होता मेमोरंडम ऑफ असोसिएशन, सेकंड नंबर आहे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, थर्ड नंबर आहे प्रॉस्पेक्टस. यामधील फक्त आपल्याला यावर्षी मेमोरंडम ऑफ असोसिएशन हा एकच डॉक्युमेंट्स आपल्याला स्टडी करायचा आहे. रिमेनिंग 2 डॉक्युमेंट्स हे कोविड-19 मुळे 11th मधील डिडक्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण मेमोरंडम ऑफ असोसिएशन संदर्भात आपण सुरू केलं होतं. इट इज अ प्रायमरी डॉक्युमेंट्स, सर्वात प्राथमिक डॉक्युमेंट आहे कंपनी स्थापन करण्यासंदर्भातील मेमोरंडम ऑफ असोसिएशन. यानंतर या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये काही क्लॉजेस, कंटेन्स फॉर क्लॉजेस, या कंटेन्सचा म्हणजे या क्लॉजेस मध्येचा समावेश करण्यात आलेला पाहिजे. या क्लॉजचा म्हणजे नियमांचा त्याच्या संदर्भातील फॉर्मेशन करण्यासाठीच्या कंपनीच्या. यामधील आपल्याला टोटल त्या ठिकाणी 6 क्लॉजेस मेन्शन इन्क्लूड करण्यात आलेले पाहिजे त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन. त्यामध्ये फर्स्ट होता नेम क्लॉज, कंपनीचं नेम कशा पद्धतीने सिच्युएटेड असलं गेलं पाहिजे या संदर्भात. सेकंड नंबर होता ॲड्रेस क्लॉज किंवा रजिस्टर्ड ॲड्रेस क्लॉज, कंपनीचं ऑफिस कुठल्या लोकेशनला आहे, कुठल्या जिओग्राफिकल लोकेशनला आहे, म्हणजे कुठल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे या संदर्भातील इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी हा क्लॉज. फर्स्ट नेम क्लॉज, सेकंड रजिस्टर ऑफिस क्लॉज, थर्ड नंबर होता द ऑब्जेक्टिव्ह क्लॉज, कंपनीचा ऑब्जेक्ट काय आहे, उद्देश काय आहे त्या संदर्भात हा थर्ड नंबर. त्यानंतर फोर्थ नंबर होता द लायबिलिटी क्लॉज, त्यानंतर फिफ्थ नंबर होता द कॅपिटल क्लॉज, आणि लास्ट नंबर होता द असोसिएशन ऑर सबस्क्रिप्शन क्लॉज. अशी क्लॉजेस आपण सुरू केली होती. त्यानंतर आपल्याला त्या संदर्भातील आपण क्लॉजेस ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड प्रोविजन फॉर अल्टर इट, मेमोरंडम ऑफ असोसिएशनचे क्लॉजेस कशा पद्धतीने क्रिएट करण्यात आले आणि त्याला जर अल्टर करायचे असेल तर त्या संदर्भातील प्रोविजन्स म्हणले. काय आहे प्रोविजन्स टू अल्टर इट. प्रोविजन याचा अर्थ तरतूद, अल्टर याचा अर्थ बदल. बदल करण्यासाठी कंपनीच्या ऍक्ट 2013 नुसार त्याची काही तरतुदी आहेत. त्याला बदल चेंज करायचा असेल कुठल्याही नियमाला, क्लॉजेसला. आज देशभरात काय चाललंय माहिती आहे तुम्हाला? काय चाललंय आज देशभरातील सगळ्यात मोठा आजचा करंट इश्यू कोणता चालू आहे? कोणता चालू आहे? कोविड-19 हा जगभरातील देशातील तर आहेच आहे. मी आत्ता आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये कोणत्या पॉइंट वरती मोठ्या प्रमाणात काय चाललंय? रिसेंटली शेतकरी मोर्चा आंदोलन कशासाठी आहे माहिती आहे? काय आहे माहिती? तुम्ही न्यूज ऐकत चला, पेपर वाचत चला. तुम्ही उद्याचे भवितव्य आहोत देशाचे, उद्याचे पेपर्स काही देणार आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणार आहे. किमान एवढं तरी माहिती आहे आपल्याला शेतकरी आंदोलन चालू आहे देशभरामध्ये. परंतु कशा संदर्भात चालू आहे हेही जरा वाचत चला, न्यूज बघत चला. 24 घंटे मोबाईल आपल्या हातामध्ये असतो, नसेल घरात टीव्ही असतो, रिमोट असतो, पेपर येतो, पेपर वाचतो आपण. जाता येते आपल्या इथे किमान 10 पेपर येतात लायब्ररीमध्ये, कोणी सुद्धा चुकून वाचत. म्हणजे म्हणण्याचा अर्थ मराठी येतं, हिंदी येतं, इंग्लिश येतं, मराठीचे 5 वेगवेगळे पेपर्स. उगाच जाता जाता 10 मिनिट उशीर होईल तर काय फरक पडणार आहे वाचून गेलं. करंट अफेअर्स माहीत असलं गेलं. काय हवं तर कृषी धोरण, याचा अर्थ काय? पॉलिसी. जी ॲग्री पॉलिसी आहे ती चेंज करण्यासंदर्भातील चाललं. जी नवीन गव्हर्नमेंट आहे आताचं मोदी सरकारने त्यात काय केलंय? अल्टर केलंय त्या पॉलिसीला, आणि ते नको आहे देशातील शेतकऱ्यांना. ते नको आहे बरोबर आहे, आपला हात त्याचा मुद्दा नाही. आपलं काय मुद्दा आहे तर तो चेंज करतायत. जे जुनं कृषी पॉलिसी, ॲग्री पॉलिसी जे आहे ते चेंज करून यांनी नवीन आणले, अल्टर केले, त्यासाठी बदल केलाय. मग तो संसदेत ठेवला आणि मग आपल्या इथे लोकशाही आहे.
एकटा PM म्हणला म्हणजे चेंज होणार आहे, एकदा ऍग्री मिनिस्टर म्हणणे होणार आहे नाही. परंतु त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे मेंबर्सची. त्यांनी मीटिंग बोलवली, जे की आपण पाहिलं होतं. मग त्यामध्ये काय ठेवला, रेझोल्युशन ठेवला आणि मग तो रेझोल्युशन पास करून घेतला. परंतु तो पास संसदेने केला त्या मेंबर्सने, परंतु इंडियन्स आपल्याला ते म्हणजे त्या ॲग्रिकल्चर पर्सनना ते अप्रूव्ड नाही, मान्य नाही, म्हणून त्याच्यासाठी ते त्या ठिकाणी आंदोलन करत. त्याच पद्धतीने त्यांनी काय केले, क्लॉजेस चेंज केला. म्हणजेच काय झाला, आपला भारताचे कायद्यानुसार त्याच्यामध्ये बदल केला, अल्टर केला. ते मान्य नाही, परंतु त्यांनी ती मीटिंग बोलवली होती. आपण जसं शिकलं लास्ट याच्यामध्ये, क्लॉजेस चेंज करायचं असेल, नेम क्लॉज काय करावं लागतं, एक जनरल मीटिंग बोलावी लागते. त्यामध्ये स्पेशल रेझोल्युशन ठेवावं लागतं आणि ते पास झाल्यानंतर नेम चेंज होतं कंपनीचं. याच फॉलो स्टेप्सनुसार सुद्धा आपले क्लॉजेस म्हणजेच कंपनीचे मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये नेम चेंज करायचं असेल, अल्टर करायचं असेल तर त्यासाठीची प्रोव्हिजन्स पाहिली होती आपण. त्याचनुसार आता कंपनीचं फॉर्मेशन करतोय म्हणजे कंपनी एस्टॅब्लिश्ड होते, त्यामध्ये येणाऱ्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन ज्याला शुद्ध मराठीमध्ये घटनापत्र म्हणतात, आणि त्यामध्ये हे क्लॉजेस असले गेले पाहिजे. त्यामधील आपण पहिला नेम क्लॉज. आता सेकंड पाहायचा आहे अड्रेस क्लॉज. त्या अड्रेस क्लॉजलाच काय म्हणण्यात येतं, रजिस्टर्ड ऑफिस क्लॉज. रजिस्टर्ड ऑफिसचा क्लॉज. आता रजिस्टर्ड ऑफिस कुठं कोणत्या लोकेलिटीला असलं गेलं पाहिजे यासाठीचे ते क्लॉजेस मधील इन्फॉर्मेशन. द क्लॉज स्टेट्स द नेम ऑफ द स्टेट in which the registered office of the company will be located. या क्लॉज मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, states the name of the state in which the registered office of the company will be located. कुठल्या लोकॅलिटीला रजिस्टर्ड ऑफिस कोणत्या राज्यामध्ये आहे हे त्या ठिकाणी मेन्शन. त्यानंतर एव्हरी कंपनी मस्ट हॅव रजिस्टर्ड ऑफिस विदिन 30 days ऑफ इट्स इनकॉर्पोरेशन. आता परत वर्ड विचारले, इनकॉर्पोरेशन म्हणजे काय ते वेळेस सांगितले. इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, चॅप्टर सुरू झाल्यापासून व्हिडिओज मध्ये सुद्धा लिमिटेड वेळेस सांगितलंय. लिहून पुस्तक पेन्सिल त्याच्यावर घेत जाऊ नका. इनकॉर्पोरेशन म्हणजे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे शुद्ध मराठीमध्ये नोंदणी करणे. आता काय म्हणलंय, एव्हरी कंपनी, जी प्रत्येक कंपनी एस्टॅब्लिश्ड होते. एस्टॅब्लिश्ड हा आपण वापरलेला वर्ड आहे आपल्या सेक्रेटरियल प्रॅक्टिस मध्ये. फॉर्मेशन कंपनी स्थापन करणे. एव्हरी कंपनी प्रत्येक कंपनीला काय आहे, रजिस्टर्ड ऑफिसचा पत्ता कंपनी नोंदणी झाल्यापासून फॉर इनकॉर्पोरेशन काय म्हणले, विदिन 30 days 30 दिवसाच्या आत जेव्हापासून नोंदणी झाली तेव्हापासून म्हणजेच इनकॉर्पोरेशन झाल्यापासून विदिन 30 days 30 दिवसाच्या आत त्याचा रजिस्टर्ड ऑफिस कुठं आहे हे मेन्शन करणं आवश्यक आहे. हे त्यामध्ये सांगण्यात आलं. त्यानंतर रजिस्टर्ड ऑफिस इज अ मस्ट ॲज. आता रजिस्टर ऑफिस कुठे काय असलं गेलं पाहिजे यासाठीची खालील पॉइंट्स देण्यात आलेले आहेत. त्यामधील फर्स्ट आहे, इट्स एस्टॅब्लिश द डोमेसाइल मीन्स लोकेशन ऑफ अ कंपनी. इट एस्टॅब्लिश द डोमेसाइल. डोमेसाइल म्हणजेच लोकेशन, कुठल्या लोकेशनला ती कंपनी आहे. तुम्ही आता 9वी पास झाला, काही कास्टवाले असतील, काही ओपन कॅटेगरीचे असतील, त्यांना एक सर्टिफिकेट लागतं किंवा आफ्टर 12th नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट लागतं.
डोमेसाईल सर्टिफिकेट. ज्यावेळेस आपल्या एक्झाम असतील किंवा शिष्यवृत्तीसाठीचा अकाउंट असेल किंवा अदरवाईज असेल त्यावेळेस एक सेतू सुविधामधून किंवा आपल्या लोकॅलिटीच्या म्हणजे लोकेशनवरनं एक डोमेसाईल सर्टिफिकेट काढावं लागतं. डोमेसाईल याचा अर्थ तुम्ही कुठल्या राज्यातील, शहरातील, जिल्ह्यातील, गावात तुम्ही रहिवासी आहात यासाठीचं एक सर्टिफिकेट, ज्याला डोमेसाईल सर्टिफिकेट. म्हणजेच डोमेसाईल मीन्स लोकेशन. ती कंपनी कोणत्या लोकेशनला आहे हे त्या ॲड्रेसमध्ये मेन्शन असलेलं पाहिजे त्या ठिकाणी. तर फर्स्ट आहे इट्स एस्टॅब्लिश द डोमेसाईल मीन्स लोकेशन ऑफ अ कंपनी. कंपनीचं लोकेशन त्या ठिकाणी आहे तिथं म्हणजेच पत्ता. जसं आपण विचारतो नाव काय म्हणलं, नाव सांगतो त्याच्यानंतर लगेच विचारतो ॲड्रेस कुठल्या लोकेशनला राहतो. सेम त्याच प्रमाणात कंपनीचं नेम क्रिएट झाल्यानंतर कुठल्या लोकेशनला ती कंपनी आहे या संदर्भातील त्या मध्ये इन्फॉर्मेशन. त्यानंतर सेकंड नंबर आहे इट इज द ॲड्रेस to which all communication, notices, etc. will be sent. आपण तुम्हाला म्हणतो तुमचा प्रॉपर ॲड्रेस द्या, त्या ठिकाणी आम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे, संपर्क करायचा आहे. कॉलेजचा ॲड्रेस पत्ता तुम्हाला पाठवायचा आहे म्हणजे कॉलेजला तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे, पत्र पाठवायचे, लेटर्स पाठवायचे, नोटीस पाठवायचे आहेत. यासाठी प्रॉपर कम्युनिकेशन जनसंपर्कासाठीचा तो योग्य प्रमाणातील ॲड्रेस असला पाहिजे. आता रेग्युलर कॉलेज असलं असतं तर 70% तुमची जर भरली नसती अटेंडन्स तर आपण काय करतो लगेच नोटीस पाठवतो तुमच्या त्या दिलेल्या पत्त्यावरती, ॲड्रेसवरती. का तर संपर्क साधण्यासाठीचं कम्युनिकेशन करण्यासाठी ॲड्रेस इम्पॉर्टंट आहे. त्याच पद्धतीनं कंपनीला ॲड्रेस विच ऑल कम्युनिकेशन करण्यासाठी, कम्युनिकेट करण्यासाठी, संपर्क साधण्यासाठी, नोटिसेस पाठवण्यासाठीच्या कंपनीसाठीच्या या सगळ्यांचं विल बी सेंट पाठवण्यासाठी ॲड्रेस हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीचा फक्त या ॲड्रेस क्लॉजमधील आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची जी की तुम्हाला पुढे MCQ मध्ये सुद्धा विचारण्यात येतं. काय आहे तर रजिस्टर्ड ऑफिस विदिन 30 days ऑफ इट्स इनकॉर्पोरेशन. कंपनीची नोंदणी इनकॉर्पोरेशन झाल्यापासून 30 दिवसाच्या आत रजिस्टर्ड ऑफिसचा ॲड्रेस किंवा रजिस्टर्ड ऑफिस कुठं आहे हे सिच्युएटेड करणं आवश्यक. त्यानंतर त्यामध्ये काय येतं कुठल्या जिओग्राफिकलला म्हणजे कुठल्या डोमेसाईलला म्हणजे कुठल्या लोकेशनला ती कंपनी आहे आणि त्यानंतर त्यावरतीचं कम्युनिकेशन करण्यासाठीचा योग्य प्रमाणात प्रॉपर ॲड्रेस त्या ठिकाणी मेन्शन असला पाहिजे. त्यानंतर थर्ड नंबर आहे इट इज ऑल्सो द प्लेस वेअर ऑल स्टॅच्युटरी बुक्स, रेकॉर्ड्स अँड डॉक्युमेंट्स ऑफ द कंपनी विल बी केप्ट. काय म्हणण्यात आले इट इज ऑल्सो प्लेस वेअर त्या जागेवरती अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स म्हणजे फर्स्ट काय स्टॅच्युटरी बुक्स. तुम्हाला अकाउंटिंगमध्ये सुद्धा येतं आणि आपल्या याच्यामध्ये येतं स्टॅच्युटरी बुक्स. स्टॅच्युटरी मीन्स वैधानिक कार्यपूर्ण पूर्णतेने असणारे बुक्स म्हणजे स्टॅच्युटरी बुक्समध्ये जे काही तुमच्यावरती कंपनीमध्ये होणारे ट्रान्झॅक्शन्स आहेत अदरवाईज रिलिव्हंट बुक्स जे आहेत जसं तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट शिकता का नाही पहिला असेल किंवा ऐकलंही असेल अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याच प्रमाणात वैधानिक बुक्स ज्याला स्टॅच्युटरी बुक्स असं म्हणण्यात येतं जे काही कामकाज डेली वर्क्सचे जे कायदेशीररित्या कार्य होतं. जसं आज आपण कोविड-19 तुमची प्रेझेंटी एका वेगवेगळ्या याच्यावर येईल पण अथॉराइज्ड बुक्स स्टॅच्युटरी बुक्स ज्यावेळेस रेग्युलर होईल त्यावेळेस आपल्याला ते मेंटेन करावं लागतं. का तर तो एक लीगल पुरावा आहे तो स्टुडंट्स प्रेझेंट होता का ॲब्सेंट होता का मधूनच गायब झाला यासाठीचं आपल्याला ते एक वैधानिक आहे प्रूफ आहे. त्याच पद्धतीने कंपनीचे जे कोणते स्टॅच्युटरी बुक्स आहेत रेकॉर्ड्स आहेत लागणारे कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत
हे सर्व काही त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कामासाठी ॲड्रेस हा योग्य प्रॉपर असलेला. त्यानंतर लास्ट आहे द ॲड्रेस क्लॉज ऑल्सो इंडिकेट्स. ॲड्रेस क्लॉज काय इंडिकेट्स करतं, काय दर्शवतं, द ज्युडिशियन ऑफ द कोर्ट where cases can be filed by the company against others. ॲड्रेस क्लॉजमुळे, ॲड्रेसमुळे, पत्तामुळे आपण हुडकू शकतो का नुसत्या नावानं? नाही. ॲड्रेस असेल तर आपण हुडकतो, त्याच्या पुढे जाऊन विचारतो. कोणी आपल्याला सहज विचारतं हे दुकान कुठं आहे हो, लगेच आपण विचारतो पत्ता कुठला असं विचारतो. म्हणजेच ॲड्रेस क्लॉज ऑल्सो इंडिकेट्स, हे दर्शवतं काय, द ज्युडिशियन ऑफ द कोर्ट. ज्युडिशियन म्हणजेच न्यायव्यवस्था, कोर्टाची जी कोणतीही न्यायव्यवस्था आहे, ज्युडिशियन ऑफ द कोर्ट व्हेअर केसेस कॅन बी फिल्ड बाय द कंपनी अगेन्स्ट अदर. कंपनीच्या विरुद्ध जे अदर्स लोक न्यायव्यवस्था त्यासाठी मागणार आहेत किंवा जस्टिस करणार आहेत, कोर्ट हे कुठल्या लोकेशनवरती आहेत त्यावरनं त्या ठिकाणचा तो योग्य निवडू शकतो. त्यामुळे ॲड्रेस हा प्रॉपर असला गेला पाहिजे. तुम्ही कधी खरेदी करताना, परचेस करताना रिसिप्ट बघितलेत का? बघत चला. रिसिप्टच्या खाली काही जे GST आणि पॅन नंबर दिलेले रिसिप्ट असतात त्याच्या खाली लिहिलेले असतं ही पावतीनुसार जर काही फ्रॉड झालेला दर्शवायचा असेल तर लातूर जिल्हा, आपण लातूर डिस्ट्रिक्टमध्ये, तर लातूर जिल्ह्याच्या कोर्ट अंतर्गतच यावरतीचं काही ऑब्जेक्शन घेण्यात येईल. म्हणजेच आपण गुड्स कुठल्या लोकेशनच्या ह्याच्यानुसार परचेस केले, लातूरवरनं, याचाच अर्थ याचं ज्युडिशियन म्हणजेच न्यायव्यवस्था कुठल्या कोर्ट अंतर्गत चालेल, या लोकॅलिटीच्याच कोर्ट अंतर्गत चालेल. तुम्ही पहा, काही तुम्ही जर रिसिप्ट घेतलो, आपण घेतो की झालं वेळ म्हणतो आणि खिशात टाकतो, नाही तर जाताना टाकून देतो, बघत नाही ना. याच पद्धतीनं कंपनीवरती जर अदर पर्सन्सने केस म्हणजे ज्युडिशियन चालायचं असेल, कोर्ट चालायचं असतील, वेळ केसेस असतील त्यावरतीच्या, तर त्या पूर्ण करण्यासाठीच्या प्रॉपर योग्य प्रमाणात ॲड्रेस दिला गेला पाहिजे. इथपर्यंतचा मेन्शन भाग यासाठी ॲड्रेस क्लॉजमध्ये प्रॉपर रजिस्टर्ड ॲड्रेस कंपनीनं रजिस्ट्रेशन इन्कॉर्पोरेशन होताना केलेलं पाहिजे. त्यानंतर आहे अल्टरेशन ऑफ ॲड्रेस